केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाडी रत्नागिरी इथं घेतलं ज्योतिबाचं दर्शन। दाओसमधील करारानुसार अहिल्यानगरसाठी 3,500 कोटींची होणार गुंतवणूक, त्यातून किमान 5,000 रोजगार होणार उपलब्ध, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी 820 कोटींच्या प्रारूप विकास आराखड्याला जिल्हा नियोजन बैठकीमध्ये मान्यता। कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्व पूर्ण करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना। अहिल्यानगरमध्ये 100व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप। चिकन अंडी खाणं 100% सुरक्षित, नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, पशुसंवर्धन विभागाचं नागरिकांना आवाहन। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात मराठी भाषा पंधरवडा साजरा, विविध स्पर्धांचं आयोजन आणि उत्स्फूर्त सहभाग। आणि कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांचं कोल्हापुरात खासगी रुग्णालयात निधन। आता क्रीडा वृत्त। उत्तराखंड